नमस्कार. आज सकाळी आमची मीटिंग झाली, त्यामध्ये डायबिटीजबद्दलच सांगत होते. बऱ्यापैकी डायबिटीजच्याबद्दल आकडे हे ते ऐकायला मिळाले. म्हणलं चला ह्याचा तुम्हालाही काहीतरी उपयोग होईल ह्याचा. तर पहिलं असं होतं की लोक म्हणायचे बाबा हे पैशावाल्यांचे रोग आहेत, पण आता तसं नाही हो राहिलेलं. आता जवळजवळ प्रत्येकाच्या घरात एक डायबिटीजचा पेशंट आहे. ज्यांच्या घरामध्ये नाही ते म्हणतील बाबा की असं कसं बोलताय, पण जर तुमच्या घरात नाही आहे तर बाजूच्या घरात 2-2, 4-4 पेशंट आहेत. लोकसंख्येच्या नुसार जर सरासरी पाहिलं तर आज प्रत्येक घरात एक पेशंट आहे. डायबिटीज झाल्यानंतर जो काही त्रास होतो त्या माणसाला बरंचसं खाण्याचं वर्ज्य करावं लागतं आणि डॉक्टर अक्षरशः एखादा अवयव कट करायलाही सांगतात. डॉक्टरनी जे काय पेशंटच्यावरती उपचार होतो तर त्याचा सरासरी आकडा काहीतरी 77,000 कोटी हे आपल्या भारतामध्ये हे फक्त दवाखान्याचा खर्च आहे की जो इतका खर्च होतो त्या डायबिटीजवरती. म्हणजे किती ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याचं प्रमाण पहिलं असं होतं की 60 वर्षानंतरनं डायबिटीज निघायचं, पण आता तसंही नाही राहिलं की आता 30-30 वर्षातच डायबिटीज व्हायला लागला. 30 काय आता 10-10 वर्षाच्या मुलांनाही डायबिटीज निघतंय आणि जन्मताच मुलांनाही डायबिटीज आहे. ह्याचं कारण की आपण जे खातोय ते रासायनिक पदार्थ, अजून फास्ट फूड हे जे काय आहे त्यामुळेही त्याचं प्रमाण वाढतंय. आपण शरीराकडे लक्ष देत नाही. हेल्थकडं जरा पाहणं गरजेचं आहे. शहरामध्ये हे प्रमाण जास्त आहे. जसं की गावाकडच्या तुलनेप्रमाणे जर 10मध्ये शहरात 5 सोडा 8 पण होऊ शकते. तेच प्रमाण गावाकडे जरा 10मध्ये 1 किंवा 2 असं आहे. कारण गावाकडचे लोक शेतात कामं करतात, ज्यादा चालणं होतं त्यांचं, फास्ट फूड कमी खातात, म्हणजे हेल्दी असतात. गावाकडचे लोक सरासरी हेल्दी असतात आणि आपले जे शहरातले जे प्रमाण आहे ते फक्त त्यांना चालायला नाही, शुद्ध हवा मिळत नाही, घरातच असतात, काही व्यायाम होत नाही, शरीराची हालचाल होत नाही. यामुळे हे प्रमाण शहरी भागामध्ये जास्त आहे. तर आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या, व्यायाम करा, नियमित व्यायाम थोडा तरी करणं गरजेचं